नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा आणि प्रेरणा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मागील पार्टमध्ये बघितलं होतं आपण की स्वरा आणि आदित्य हे दोघे लग्नाच्या 5 वर्षानंतर भेटले होते, परंतु त्यांचं बोलणं अपुरं राहिलं होतं. आज ते दोघे काय काय बोलणार आहेत आणि त्यांचं शेवट काय होणार आहे ते पाहूयात. चला तर मग. स्वरा हळूहळू परत त्याच्याकडे चालत होती. आदित्यचा श्वास अडकला होता. डोळ्यात प्रेम, भीती आणि आशा. ती त्याच्यासमोर येऊन थांबली. दोघे काही क्षण काहीच बोलले नाहीत. फक्त डोळे बोलत होते. बाहेर पाऊस अजूनही पडत होता आणि त्या क्षणी जणू पूर्ण जग थांबलं होतं. आदित्य हलक्या आवाजात म्हणाला, स्वरा, एकदा फक्त मनाचं ऐक. मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हलकंसं हसली. माहिती आहे, ती पुढे म्हणाली, तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण आजही माझ्या हृदयात जिवंत आहे. कॉलेज, ते पावसातले दिवस, तुझ्यासोबतची कॉफी, तुझं हसणं, सगळं अजूनही आठवतं मला. आदित्य तिच्याकडे फक्त बघत राहिला. स्वरा रडत म्हणाली, मी तुझ्यावर खूप प्रेम केलं, इतकं की स्वतःपेक्षा जास्त. हे ऐकून आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. तो तिच्या हातात हात घेत म्हणाला, मग ये ना परत, आपण पुन्हा सुरुवात करू. क्षणभर स्वराचं मन पूर्णपणे तुटलं. तिला सगळं विसरून त्याच्यासोबत जावंसं वाटत होतं. पण पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यासमोर तिच्या नवऱ्याचा चेहरा आला. त्याचं प्रेम, त्याचा विश्वास, त्याची साथ. स्वराने हळूच तिचा हात मागे घेतला. आदित्य शांत झाला. स्वरा डोळ्यात अजून अश्रू घेऊन म्हणाली, प्रेम आजही तुझ्यावरच आहे आदित्य, पण आता माझ्यावर कुणाच्या तरी विश्वासाची जबाबदारी आहे. माझा नवरा, त्याने मला नेहमी साथ दिली, मी त्याचं मन नाही तोडू शकत. आदित्य शांतपणे तिच्याकडे बघत राहिला. स्वरा पुढे म्हणाली, खरं प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नसतं आदित्य. कधीकधी योग्य व्यक्तीचं मन न तोडणंही प्रेमच असतं. आदित्यच्या डोळ्यात अश्रू आले, पण तो हलकासा हसला. स्वरा, तू आज मला नाही निवडलंस, पण तुझ्या नात्याच्या आणि जबाबदाऱ्यांचा सन्मान केलास. आणि खरं सांगू, म्हणूनच आजही माझं तुझ्यावरच तितकंच खरं प्रेम आहे. हे ऐकताच स्वरा स्वतःला थांबवू शकली नाही. ती धावत जाऊन आदित्यला मिठी मारते. दोघांच्या डोळ्यात अश्रू होते. ते प्रेमाचं शेवटचं आलिंगन होतं. काही क्षणांनी स्वरा अलगद दूर झाली. ती शेवटचं त्याच्याकडे बघून हलकंसं हसली आणि मग ती कायमची निघून गेली. आदित्य तिथेच उभा राहिला, एकटा, पण तिच्या आठवणींसोबत. कारण काही प्रेमकथा कधीच पूर्ण होत नाहीत. त्या फक्त आयुष्यभर हृदयात जिवंत राहतात. मित्रांनो, तुम्ही पण असं कोणावर प्रेम केलं का? कमेंट करून नक्की सांगा मला. आणि पुढील कथा बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे.